नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण कॉम्प्युटर नेटवर्क कनेक्टिंग डिव्हायसेसमधील पुढील डिव्हाइस पाहतोय की ज्याचं नाव आहे राउटर. डेफिनेशन पाहतोय आपण. राउटर इज अ networking device which forward the data packets between the computer network. Router perform the traffic directing function on the इंटरनेट. तर या दोन मुद्द्यावरून आपल्याला हे कळत आहे की हा नेटवर्किंग डिव्हाइस आहे, म्हणजे नेटवर्क तयार करण्यासाठीचा डिव्हाइस आहे. त्यामुळं एका कॉम्प्युटरकडून आलेला डेटा दुसऱ्या कॉम्प्युटरकडे फॉरवर्ड करण्याचं काम देखील तो करणारच आहे, कारण की तो नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइस आहे. आणि महत्त्वाचा भाग याच्यामध्ये असा दिसतोय की आपणाला त्याच्याकडे येणारं जे ट्रॅफिक आहे ते डायरेक्टली आपल्याला इंटरनेटवरती तो पाठवण्याची क्षमता पूर्ण करतोय. सो याच्या पाठीमागं जो काही आपण डिव्हाइस पाहिला होता की जो नेटवर्क मधील जे ट्रॅफिक आहे ते लोकल एरियामध्ये ते ट्रॅफिक फॉरवर्ड करण्याचं काम केलं जात होतं. तर आता हा जो डिव्हाइस आहे तो आपल्याला आपल्या नेटवर्कमध्ये जे असणारं ट्रॅफिक आहे ते ग्लोबल नेटवर्कवरती म्हणजेच इंटरनेटवरती फॉरवर्ड करण्याची क्षमता या ठिकाणी तो पूर्ण करतोय. फंक्शन पाहतोय आपण. द टू इम्पॉर्टंट फंक्शन्स परफॉर्म्ड बाय द राउटर. वन इज डिटर्मिनेशन ऑफ द पाथ, म्हणजे राउटिंग पाथ काय असला पाहिजे तो डिटेक्ट करतो. आणि दुसरा आहे पॅकेट फॉरवर्डिंग, म्हणजे जो पाथ डिटेक्ट केलेला आहे त्या पाथवरतीच पॅकेट फॉरवर्ड करण्याचं काम हा राउटर पूर्ण करतोय. OSI लेअरविषयी या ठिकाणी आपण जाणून घेतोय. राउटर्स वर्क ॲट द नेटवर्क लेअर ऑफ द OSI मॉडेल. तर नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइस असल्यामुळे तो OSI मधील नेटवर्क लेअरवरती तो काम करतोय. राउटर्स आर डिव्हाइसेस दॅट कनेक्ट टू और मोर नेटवर्क्स ॲज शोन इन द बिलो फिगर. दे कन्सिस्ट ऑफ ए कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. तर वेगवेगळ्या हार्डवेअरचं सॉफ्टवेअरचं जे काही निर्माण झालेलं नेटवर्क आहे ते इंटरकनेक्ट करण्याचं काम हा कोण करणार आहे? राउटर पूर्ण करणार आहे. द हार्डवेअर कॅन बी in the form of network server, a separate computer or special device, as well as the physical interfaces to the various network in the internetwork. तर हा जो काही राउटर आहे तो एक कॉम्प्युटर असू शकतो किंवा एखादं फिजिकल हार्डवेअर असू शकतो की जो काय करणार आहे, त्याच्याकडे आलेले जे काही ट्रॅफिक असेल त्याचं तो नियंत्रण या ठिकाणी करणार आहे. व्हेरियस टाइप्स ऑफ नेटवर्क कॅन बी इंटरकनेक्टेड थ्रू राउटर्स. वेगवेगळ्या पद्धतीचे नेटवर्क्स हे या ठिकाणी राउटरच्या माध्यमातून जोडले जातात. द सॉफ्टवेअर इन ए राउटर आर द ऑपरेटिंग सिस्टीम अँड द राउटिंग प्रोटोकॉल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कॅन ऑल्सो बी यूज्ड. तर हा जो राउटर आहे तो हा एक फिजिकल डिव्हाइस असू शकतो किंवा एक कॉम्प्युटर असू शकतो की ज्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर असणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंट करणारं देखील सॉफ्टवेअर असणार आहे, राउटिंग प्रोटोकॉल असणार आहे. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. राउटर्स यूज लॉजिकल अँड फिजिकल ॲड्रेसिंग टू कनेक्ट टू और मोर लॉजिकली सेपरेटेड नेटवर्क्स. तर राउटरच्या आतमध्ये आपल्याला राउटिंग टेबल असतो आणि याच्यामध्ये फिजिकल ॲड्रेसेस लिहिलेले असतात आणि त्याच्या आधारेच तो काय करत असतो, वेगवेगळे जोडलेले जे नेटवर्क्स आहेत त्यांच्यामधील जे काही नोड्स आहेत त्या नोड्समध्ये कम्युनिकेशन साध्य करून देतो. अ लार्ज नेटवर्क इज ऑर्गनाइज्ड into small network segments called as a subnet, and these subnets are interconnected via a router. तर मोठ्या नेटवर्कच्या आतमध्ये स्मॉल नेटवर्क्स असतात की ज्याला सबनेट असं म्हटलं जातं आणि या सबनेटमधलं जे इंटरकनेक्शन आहे ते आपल्याला राउटरच्या सहाय्याने पूर्ण करता येतं. तर आपण पाहताय की या ठिकाणी हा जो काही नेटवर्क आहे की याच्यामध्ये एक नोड दाखवण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक दुसरं नेटवर्क आहे त्याच्यामध्ये एक दुसरं नोड दाखवण्यात आलेलं आहे आणि हे जे दोन नेटवर्क्स आहेत हे इंटरकनेक्ट झालेले आहेत. कोणाच्या सहाय्याने? राउटरच्या सहाय्याने इंटरकनेक्ट झालेले आहेत. इच ऑफ द सबनेट इज गिवन इन अ लॉजिकल ॲड्रेस. दिस अलाउज द नेटवर्क टू बी सेपरेट बट स्टील ॲक्सेस इच अदर अँड एक्सचेंज द डेटा.
तर बघा खाली आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे नेटवर्क्स पाहायला मिळत आहेत. ईच ऑफ द सबनेट इज गिवन इन लॉजिकल ॲड्रेस, म्हणजे प्रत्येक सबनेटकडे काय असणार आहे, त्याचा लॉजिकल ॲड्रेस असणारच आहे. दिस अलाउज द नेटवर्क टू बी सेपरेट बट स्टील ॲक्सेस इच अदर अँड एक्सचेंज द डेटा. तर हे जे छोटे छोटे नेटवर्क्स या ठिकाणी जे निर्माण झालेले आहेत ते सगळे इंटरकनेक्ट झालेले आहेत. कुणाच्या साहाय्याने, राउटरच्या साहाय्याने कनेक्ट झालेले आहेत. मग ह्या ठिकाणी येणारं जे प्रत्येक मशीन आहे या प्रत्येक मशीनचा ॲड्रेस वेगवेगळा असणार आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी जर ह्या मशीनचा ॲड्रेस असेल 101, याचा असेल 102, याचा असेल 103, तर हे जे काही ॲड्रेसेस आहेत ते ऑल अदर मशीनमध्ये रिपीट होणार नाही आहेत. प्रत्येक मशीनचा ॲड्रेस या ठिकाणी वेगळा असणार आहे आणि वेगळा असल्यामुळे ते एकमेकालाच डेटा सेंड अँड रिसीव्ह करू शकणार आहेत. अदरवाईज कन्फ्युजन क्रिएट होणार आहे. Data is grouped into packet or blocks of data. Each packet has a physical device address as well as a logical network address. तर राउटरकडे डेटा आल्यानंतर किंवा राउटर काय करत असतो, पॅकेट्स रिसीव्ह करत असतो आणि पॅकेट्स फॉरवर्ड करत असतो. तर या ठिकाणी सेंडर काय करतो, आपला डेटा जो आहे तो पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये तयार करतो आणि मग राउटरकडे फॉरवर्ड करतो. आणि या पॅकेटमध्ये सेंडर आणि रिसिव्हर या दोघांचा फिजिकल ॲड्रेस तर असणारच आहे, त्याचबरोबर नेटवर्कचा देखील त्या ठिकाणी ॲड्रेस लिहिलेला असणार आहे त्या पॅकेटमध्ये. द नेटवर्क ॲड्रेस allows the router to calculate the optimal path to the workstation or computer. तर नेटवर्क ॲड्रेस त्या पॅकेटमध्ये असल्यामुळे राउटरला कळतं की बाबा हे नेमकं पॅकेट कुठल्या नेटवर्कवरती आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे. ओके, सो त्यामुळे नेटवर्क ॲड्रेस देखील त्या पॅकेटमध्ये असणं महत्त्वाचं आहे. राउटर म्हणायला पाहिजे या ठिकाणी. रूट डिस्कवरी इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द पॉसिबल राउटर्स through the internetwork and then building the routing table to store that information. The two methods of route discovery are distance vector routing and link state routing. तर डिस्टन्स वेक्टर राउटिंगद्वारा रूट्स तयार केले जातात किंवा लिंक स्टेट राउटिंगद्वारा रूट्स तयार केले जातात. म्हणजे उदाहरणादाखल आपण पाहूया या ठिकाणी, या मशीन पासून या मशीनला जर जायचा असेल तर राउटिंग पाथ काय असला पाहिजे हे काय केलं जाणार आहे, ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. म्हणजे हे मशीन कोणत्या राउटरकडे कनेक्ट होणार आहे पुढे जाऊन आणि हे राउटर कुठल्या डेस्टिनेशनपर्यंत त्याला घेऊन जाणार आहे, असा राउटिंग पाथ जो आहे तो डिस्कवर करून ठेवला जातो आणि तो राउटिंग टेबलमध्ये मांडला जातो. आता आपण टाईप्स ऑफ राउटर पाहतोय. एक आहे वायर्ड राउटर, दुसरा आहे वायरलेस राउटर, तिसरा आहे कोअर अँड एज राउटर आहे, चौथा आहे व्हर्च्युअल राउटर आहे, तर पाचवा आहे ब्रॉडबँड राउटर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी राउटर हा टॉपिक पूर्ण झालेला आहे आणि मी आशा करतो की आपणाला निश्चितच हा राउटर जो नेटवर्किंग डिव्हाइस आहे तो नेमका काय आहे आणि तो कशा पद्धतीनं काम करतो हे आपण या टॉपिकमध्ये अभ्यासलेलं आहे आणि ते तुम्हाला निश्चित समजलं असेलच. आणि आपण या ठिकाणी आता विश्रांती घेतोय आणि भेटणार आहोत पुढील नवीन भागामध्ये आणखीन एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.